नमस्कार. आज MSF चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी शेपूची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला शिकवणार आहे. तर पहिला प्रथम ही भाजी अशी चिरून घ्यायची आहे. स्वच्छ निवडून ही चिरून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण धुवून काढायचं आहे. हे बघा, मी आता भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता ह्याच्यासाठी कांदा आणि मिरच्या आपण चिरूया. तर हे बघा, कांदे पुरुषांना बाजारला पाठवून दिले की तर लोक फसवतात आणि बारीक बारीक कांदे घालून, म्हणजे 10 किलोची पिशवी होती, तर 10 किलोच्या पिशवीमध्ये हे छोटे छोटे कांदे होते. तर आपण टाकण्यापेक्षा आपण हे बारीक चिरून घेऊया आणि त्याच्यानंतर हा मिरच्यासुद्धा चिरून घेऊया. हे मोठे मोठे मी चिरून घेणार आहे कांदे आणि त्याच्यानंतर आपण फोडणीसाठी सुरुवात करायचं आहे. कांद्याचा कलर पांढरा आहे जरा. आमच्या गावीमध्ये आठवड्यातून एकदा बाजार असतो आणि त्या बाजार दिवशीच आम्हाला हे सर्व खरेदी करून घ्यावं लागतं. आधीमध्ये मिळतो, परंतु बाजार लांब असल्यामुळे कोण जात नाही आहे, म्हणून आम्ही आठवड्याचे एकदमच बाजार करून आणतो. तर हे बघा, मागच्या रविवारी ही मिरच्या आणल्या होत्या, त्या आता हे जरासं लालसर झालेल्या आहेत. त्या शेपूच्या भाजीमध्ये कांदा आणि मिरची घातली की अतिशय चांगला लागतो. आणि त्याच्यात मसूरची डाळ किंवा मुगाची डाळ जरा भिजत घालून ते त्याच्यामध्ये घालायचं आणि शिजून घ्यायचं. तर हे कांदा आणि मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. तर चला तर आपण फोडणीला सुरुवात. हे बघा, आता मी भांडं ठेवलेलं आहे. गॅस लावून पाणी ठेवणार. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. दोन चमचे तेल घातल्यानंतर चांगलं तेल तापून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आहेत. हा चिरलेले कांदा आणि मिरची घालायचं. कांदा मिरची चांगलं भाजून झाल्यानंतर मीठ 1 चमचा घालायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ 1 चमचा घालायचं आहे.
लालसर भाजून घ्यायचं आहे. सगळं भाजून झाल्यानंतर आपण स्वच्छ धुतलेली शेपूची भाजी ते त्याच्यामध्ये घालायचं आहे. स्वच्छ भाजी ह्याच्यामध्ये घातल्यानंतर एक 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवायचं आहे. आता 5 मिनिटं झालेली आहे. तर ह्याला भाजी परतून घ्यायची आहे. सॉफ्ट झालेली आहे भाजी आणि त्याच्यामध्ये थोडं पाणीसुद्धा आहे आणि त्या पाण्याच्या वाफेवरती भाजी शिजते. आता ह्याच्यामध्ये मी डाळ भिजून ठेवली होती ती डाळ घालणार आहे. मसूरची डाळ. अशी मसूरची डाळ घालून एकदम परतून घ्यायची आहे. असं मी परतून घेतलेलं आहे. आता याला एक 5 मिनिटासाठी शिजत ठेवूया. तोपर्यंत तांदळाची भाकरी कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे. तर मी 4 भाकरीसाठी तांदळाचे पीठ घेणार आहे. तर हे आहे तांदळाचे पीठ. तर ह्याला मी मळून घेणार आहे. मी हे थंड पाणी घालून पीठ मळून घेणार आहे. एक काय करतात, गरम पाणी घालतात आणि पीठ मळून घेतात का चिकटपणा येण्यासाठी. तर ॲक्च्युली तांदळाच्या पिठाला मी थंड पाणी घालते का म्हणजे बारीक एकदम पीठ दळलेले आहे, त्याच्यामुळे ह्याला लगेच चिकटपणा येतो. चांगलं मळून घेतल्यानंतर ह्याची भाकरी आपण करणार आहोत. थोडंफार मेहनत लागतो ह्याला मळून घ्यायला, तर ते भाकरी खायला सुंदर लागतो. भाकरीबरोबर शेपूची भाजी असेल तर अतिशय सुंदर खायला लागतो.
हे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण भाजी झाली काय बघ. चला तर भाजी झाली का बघूया. हे बघा भाजी मस्तपैकी झालेली आहे. अजून थोडंसं किंचित पाणी आहे त्याच्यामध्ये, ते सुद्धा आपल्याला आता ही भाजी झालेली आहे. आता भाजी झालेली आहे. भाकरीसाठी मी तवा ठेवणार आहे. आता हे पीठ मळून घेतलेले, तर ह्याच्यातले भाकरी करणार आहोत. भाकरी थापायला सुरुवात करणार आहे. दोन्ही हाताने थापलं तर राऊंड शेप भाकरी येतं. भाकरी मी थापून घेतलेली आहे. चला तर आता तवा तापलेला आहे, तर तव्यावरती आपण भाकरी घालूया. तव्यावरची भाकरी भाजत असताना तर दुसरी भाकरी तयार करून घ्यायची आहे, कारण गॅस वेस्ट जात नाही आणि भाकरी पण वेळेवर भाजत असते. हे बघा भाकरी पूर्ण पण मी थापून झालेली आहे, तोपर्यंत इथे भाकरी भाजलेली आहे. पाठीमागच्या साईड चांगलं भाजून घ्यायचं आहे.
चटणीची साईड चांगली भाजलेली आहे. तर आपण याला भाजून घेऊया. बघा पुरी फुगल्यासारखी भाकरी भाजलेली आहे. अशी भाकरी झाली. आता ही भाकरी भाजून झाल्यानंतर आपण ही थापलेली भाकरी तव्यावरती घालायची. तर अशा पद्धतीने तुम्ही भाकऱ्या करून घ्यायचे. खायला पण छान लागतो. आणि तर माझी भाकरी आणि माझी शेपूची भाजी कसे काय वाटले कॉमेंट बॉक्समध्ये लिहून काढा. आणि तुम्हाला भाकरी भाजी आवडली असेल तर लाईक शेअर करा. त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि पुढच्या व्हिडिओला पाठवून द्यायचंपर्यंत माझी भाजी शेपूची भाजी आणि भाकरी कशी काय वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून नक्की कळवा. भाकरी आणि शेपूची भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं चॅनलचं नाव आहे MSF फेरो ॲक्टिव्हिटी चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून माझ्या नवीन भाकरी आणि भाजीची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येईल. म्हणून घंटीचं बटन अवश्य दाबा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला. तर बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे. चला तर नाश्ता करायला या सगळीजण.